भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने शेवगाव तालुक्याच्या गावागावात विविध शासकीय कार्यालयात आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। तर बालम टाकळी येथे महिला व आंबेडकरी अनुयायांनी वृक्षारोपण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आहे, त्या संविधानाच्या आधारेच आपले सर्व व्यवहार चालतात, अशा या लिहिलेल्या संविधानाच्या कोणत्याच कलमाला कोणतेही बोट लावले नसल्याने संविधानाच्या आधारे संपूर्ण देश चालतो, अशा महामानवास देशभरातील जनता कोटी कोटी प्रणाम करतात, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामनाथ राजपुरे यांनी म्हटले। कोट्यावधीचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे। त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवत आहे। यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदडे, रोहिदास भोगले, मुरलीधर भोगले, चंद्रकांत गरड, कासमभाई शेख, हरिश्चंद्र घाडगे, कमू शेख, विठ्ठल देशमुख, राजू इंगावले, दिलीप भोगले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते। यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे। निश्चितपणे आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आहे, त्या संविधानाच्या आधारेच आज संपूर्ण जी भारताची घटना आहे तो या ठिकाणी त्या घटनेला अशा पद्धतीने ही घटना लिहिलेली आहे की आजही त्या घटनेला धरूनच सर्व आपण रोजचे व्यवहार पाहतो, सर्व कार्यक्रम पाहतो, या संविधानाला धरून या ठिकाणी केले जातात। निश्चितपणे त्यांनी संविधान हे असं एक शस्त्र या ठिकाणी दिलेलं आहे की भारतामध्ये आजपर्यंत कुणी त्याच्या कुठल्याही कलमाला या ठिकाणी धक्का लावू शकत नाही, बोट लावू शकत नाही, अशा पद्धतीचं कायद्याची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे। आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये आज या संविधानाला एवढं महत्व आहे की त्या संविधानाच्या आधारेच आपण रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी चालतात। या ठिकाणी असणारे कोर्ट असतील, न्यायालय असतील, विविध सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यालय असतील, आजही या घटनेला धरूनच त्या ठिकाणी चालतात। आणि निश्चितपणे त्याचं प्रतीक आहे की आपण सर्व मिळून सर्व जाती धर्माची मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी करतो। महाराष्ट्र T24 करता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव।